लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या सर्वच पक्षात झपाट्याने दैनंदिन घडामोडी होताना दिसत असून शिवसेना पक्ष कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाच्या पक्षप्रवक्तेपदी खारेपाटण येथील सुपुत्र आणि शिवसेना पक्षाचे कणकवली उपतालुका प्रमुख मंगेश गुरव यांची नुकतीच निवड झाली असून खारेपाटण येथील शिवसेना संपर्क कार्यालयात मंगेश गुरव यांचा शिवसेना पक्षाच्या वतीने युवासेना जिल्हा प्रमुख सुकांत वरुणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी खारेपाटण सरपंच सौ प्राची इसवलकर, युवासेना जिल्हा प्रमुख सुकांत वरुणकर, जिल्हा महिला संघटक नंदिनी पराडकर, खारेपाटण ग्रामपंचायत सदस्य गुरुप्रसाद शिंदे, सुधाकर ढेकणे, सौ अस्ताली पवार, खारेपाटण गाव तंटामुक्ती अध्यक्ष सुहास राऊत यांच्यासह खारेपाटण येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण लोकरे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी खारेपाटण येथील शिवसेना पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना नवनिर्वाचित शिवसेना कणकवली विधानसभा प्रवक्ते मंगेश गुरव म्हणाले की माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच किरण उर्फ भैया सामंत, जिल्हाध्यक्ष संजय आगरे, संदेश पटेल तसेच युवा जिल्हाध्यक्ष सुकांत वरुणकर यांचे आभार मानतो। येऊ घातलेल्या लोकसभेच्या तोंडावर पक्षाने माझ्यावर सोपवलेली जबाबदारी संघटनेच्या व पक्षाच्या ध्येयधोरणांच्या अधीन राहून पक्षाची भूमिका परखडपणे मांडण्याबरोबरच पक्ष संघटना वाढीसाठी मदत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले। पहिली प्रतिक्रिया हीच आहे की मी पक्षाचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता, मात्र मला या कणकवली विधानसभेच्या प्रवक्तेपदावर नियुक्ती दिली त्याबद्दल सन्माननीय पक्षाचे नेते एकनाथजी शिंदे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आमचे मार्गदर्शक भैयासाहेब सामंत यांचे मी मनापासून धन्यवाद देतो। व त्याचबरोबर या पदासाठी संजयजी आंगरे जिल्हा प्रमुख पक्षाचे, युवासेना जिल्हाध्यक्ष सन्माननीय सुकांत वरुणकर आणि संदेशजी पटेल यांनी माझी शिफारस केली त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।